अच्छा, तर याकरता माझा लॅपटॉप मिळवण्याकरता सगळी गडबड चालली होती. मोठे व्हा जरा. सुमित, तुला आठवतंय तू म्हणाला होतास आयुष्यात तू कोणाच्याही प्रेमात पडलास ना तर सगळ्यात आधी येऊन तू मला सांगणार आहेस. इथे प्रेम झालं, ब्रेकअप झालं तरी तू काहीच बोलला नाही सुमित. देविका, तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव देविका आहे ना? काय बडबडतीयस काव्या? लपून काहीच होणार नाही सुमित. तिचे फोटोज मी पाहिले तुझ्या लॅपटॉपवर. सुमित, lovelagna.com वर तुझं प्रोफाईल आहे आणि तुम्ही चॅट सुद्धा करता. सुमित, ऐक ना, काही आहे का? म्हणजे तुझं आणि त्या मुलीचं ब्रेकअप झालंय का? म्हणून एवढा डिस्टर्ब आहेस का रे तू? अनबिलिव्हेबल. आता आती होत या. मला कशाचीच काहीच लाज कशी वाटत नाही रे? काय अभिमान? माझ्या आयुष्यात काय चाललंय, मी का डिस्टर्ब्ड आहे हे शोधण्याकरता तुम्ही या थराला जाऊन पोहोचलात. हे बघ, मी आता कुकुला बाळ नाही अभि. कमॉन चला, तुम्ही निघा आता. सगळ्यांनी इकडनं निघा. मला आता इथे कोणीही नकोय. कमॉन चला, बस ऑफ. झालं बोलून? आता सांग, शाल्मली आणि काव्या जे काही बोलतायत ते खरंय? सुम्या, तुला कुणा मुलीने त्रास दिलाय का? अरे झोल काय आहे? तुझं ब्रेकअप झालंय म्हणून तू डिस्टर्ब आहेस? फसवलंय तिने मला. काय सांगणार होतो मी तुम्हाला? तिने मला कसं फसवलंय ते. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते? सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.